निर्णय कोर्टाचा कधी येऊ शकतो? तुमच्याकडनं काय तयारी आहे? निर्णय कशा पद्धतीने काय तयारी? हे बघा, मला एवढंच सांगायचं आहे की निर्णय अद्याप यायचा आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर कुठलंही भाष्य करणं हे योग्य नाही. अशा प्रकारचं भाष्य मी पूर्वी कधीही केलेलं नाही किंवा पुढेही करणार नाही. आताच आपल्याला विधानसभेच्या अध्यक्षांनी स्वतःच सांगितलेलं आहे की या सरकारने आपलं बहुमत फ्लोअर ऑफ द हाऊसवर सिद्ध केलेलं आहे आणि फ्लोअर ऑफ द हाऊसवर अजूनसुद्धा या सरकारचंच बहुमत राहील याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे या संदर्भात आम्ही कुठलीही तयारी, आम्ही रेग्युलर आमचं जे काम आहे नित्यनियमाने करतो आहे. ही प्रेस कॉन्फरन्स खरं तर ज्या पद्धतीने शिवसेनेकडून कामं होत आहेत मुंबईतली आणि त्याबद्दल उबाठा सेनेकडून जे काही खोटं पेपरमध्ये छापून आणलं जातं किंवा त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि जणू काय आपणच अजून कॉर्पोरेशनवर सत्तेवर आहे अशा तऱ्हेने जी वक्तव्य केली जातात आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची नावं घेतली जातात की या अधिकाऱ्याने हे काम केलं, तशा तऱ्हेच्या बातम्या दिल्या जातात. तर मुंबईच्या जनतेने हे समजून घेतलं पाहिजे की 25 वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईच्या जनतेचा विचार करणारं सरकार हे सत्तेवर आलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर आम्ही एक मोठा कार्यक्रम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवणार आहोत या वर्षामध्ये, ज्याची घोषणा आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या बजेटच्या स्पीचमध्ये केलेली आहे. आणि ते म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्याप्रमाणे आपण न्यूयॉर्क सिटीमध्ये गेलात तर सकाळच्या वेळेला सिटी बसेस येतात, ज्येष्ठ नागरिकांना डे केअर सेंटरला घेऊन जातात आणि त्या ठिकाणी त्यांची योग्य काळजी घेतली जाते. त्यांना काय काय आवडतं, कोणाला चेस खेळायला आवडत असेल, कोणाला वाचन करायला आवडत असेल, कोणाला कॅरम खेळायला आवडत असेल, काहीला महिला असतील त्यांना स्वेटर तयार करायला आवडत असेल, प्रत्येक गोष्ट त्याची काळजी घेतली जाते. शेवटी ज्येष्ठ नागरिक हे त्यांच्याकडे खूप विचाराची शक्ती असते आणि त्यांचं योगदानसुद्धा या समाजाच्या उत्कर्षासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांची काळजी घेणं हे सरकारचं आणि आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असतं. आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम अतिशय योग्य रीतीने मुंबई शहरामध्ये राबवला जावा यासाठी लवकरच मी मीटिंग्स घेणार आहे आणि येत्या महिन्याभरामध्ये या कार्यक्रमाला सुरुवातसुद्धा होईल. अशीच काळजी आम्ही रोजगाराच्या संदर्भात घेतो आहे. पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई विकसित व्हावी म्हणून ज्याप्रमाणे आम्ही कोळीवाडे विकसित करतो आहे त्याचप्रमाणे फॅशन स्ट्रीट आहे त्या ठिकाणी करतो आहे. जे फ्लायओव्हरवर जुन्या बसेसमध्ये आर्ट तयार करण्याचं, म्हणजे आपण बघितलं की जे स्कूल आपला जो आर्ट गॅलरी आहे ही जहांगीर आर्ट गॅलरी ही सुद्धा 2-2 वर्ष त्याला बुकिंग करायला लागते. अशा वेळेला जे निवडित आपल्याकडे कलाकार आहेत त्यांची आर्ट त्या ठिकाणी त्यांना एक्झिबिट करता येतील, लायब्ररीज त्या ठिकाणी क्रिएट करता येतील. मुंबईमध्ये ज्या जागा उपलब्ध आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे आणि मुंबईचं जे काय वैभव आहे ते पुन्हा एकदा आलं पाहिजे. यासाठी मुंबादेवीचं त्या ठिकाणी आपण सौंदर्यीकरण करतो आहे, हाजी अलीच्या इथं सौंदर्यीकरण करतो आहे, महालक्ष्मीला सौंदर्यीकरण करतो आहे, या ठिकाणी बाणगंगा तलाव आहे त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करतो आहे. फॅशन स्ट्रीट आपण पूर्ण बदलणार आहोत आणि मुंबईमध्ये जागोजागी ज्याप्रमाणे युरोपमध्ये लोकांना रात्रीच्या वेळेला जेवणाची सोय आहे आणि या माध्यमातून हे जेवण तयार करणारी जी स्थानिक बचत गट आहेत यांनासुद्धा रोजगार कसा मिळेल याचं आम्ही सिस्टमॅटिक काम करतो आहे. याच्याचबरोबर नाईट शेल्टरच्या संदर्भात आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्या संदर्भात BPTच्या काही पार्किंगच्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही कंटेनरमध्ये नाईट शेल्टर करून मुंबईमध्ये एक आगळा वेगळा उपक्रम राबवणार आहोत. अनेक ठिकाणी आपण गेल्यानंतर मुंबईला आपल्याला आढळतं की बाहेरून येणारी लोकं ही मुलांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी त्यांना भीक मागण्याच्या वाईट प्रवृत्तीकडे वळवतात. त्याच्यावरसुद्धा कसा आळा घालायचा याच्या संदर्भात पोलीस डिपार्टमेंटची आमची बोलणी चालू आहे. शेवटी मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवायचं असेल तर आपल्याला अनेक गोष्टी करायला लागतील आणि त्या करत असताना आपण बघितलेलं आहे की ड्रग्सच्या विरुद्ध एक मोठी मोहीम ही गेल्या 3 महिन्यामध्ये राबवण्यात आली. अशा तऱ्हेने मुंबई संपूर्णपणे स्वच्छ करत असताना ते आरोग्यदायी बनवण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय दोघंही अत्यंत पर्टिक्युलर आहेत. आपला दवाखाना करत असतानाच सगळ्या हॉस्पिटलचा सुद्धा कायापालट आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. पोलीस कॉलनीज आपल्याला माहिती आहे की किती वर्ष जुन्या आहेत त्यांचा कायापालट करण्याचं काम चालू आहे. एका वेळेला एवढ्या पोलिसांसाठी घरं बांधणं लगेच शक्य नसतं
परंतु त्यांच्या लिव्हिंग कंडिशन्स आहेत त्यासुद्धा तातडीने सुधारण्यासाठी आम्ही गेल्या वर्षी निधी दिला आहे, यावर्षी निधी देतोय. आणि एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की ज्या बाळासाहेबांना सगळ्यात जास्त पाठिंबा कोणी दिला असेल तर तो कामगार वर्गाने दिला. आज कामगारांसाठी जे स्टेडियम आहे त्याची दुरावस्था झालेली होती, त्याचा कायापालट केला जातोय. आणि जशा सुविधा गरवारे किंवा CCIला असतात तशा सुविधा आम्ही कामगारांना करून देतोय. शेवटी त्यांच्यामुळे शिवसेना उभी राहिली, त्यांच्यामुळे मराठी मनुष्य उभा राहिला, त्यांच्यामुळे मुंबई उभी राहिली. त्यांची आठवण ठेवणं हे सुद्धा आमचं शिवसेनेचं काम आहे. आणि म्हणून हे सरकार त्यांच्यासाठी जे काम करतंय त्याचं क्रेडिट कोणी घेण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्या ठिकाणी असलेला स्विमिंग पूल आज 3 वर्ष बंद आहे, कोणी त्याच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलेलं नाही आहे. त्या ठिकाणी असलेल्या मैदानाची दुरावस्था झाली, कोणी बघितलेली नाही. तिथं असलेल्या व्यायामशाळा बंद पडलेल्या होत्या, तिथं आम्ही एअर कंडिशन व्यायामशाळा करतोय, तिथं शूटिंग रेंज केलेली आहे. त्यांना उत्कृष्ट सुविधा, उत्कृष्ट रेस्टॉरंट्स गेल्या जातील. आणि जसं एखाद्या पंचतारांकित दर्जाच्या क्रीडा संकुलात ज्या सुविधा असतात त्या सर्व सुविधा कामगारांना केवळ त्या कामगार मैदानामध्येच नाही तर मुंबईत अन्यत्र सुद्धा मिळाल्या पाहिजे यासाठी काल मुंबईत ड्रग्स फ्री संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त त्याचबरोबर जे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त आहेत त्यांच्यासोबत एक वर्षावरती मीटिंग झाली. काय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत का? ज्या पद्धतीने सध्या पानटपऱ्यांवरती कारवाई सुरू आहे, सिगरेट बंदी, त्याचबरोबर तंबाखू विक्रीला बंदी देण्यात आली, काही विशेष एक आहे बघा, मुंबई ही सर्व दृष्टीने आंतरराष्ट्रीय शहर बनवायचं असेल तर मी आल्यानंतर पहिली मोहीम काय करायला सांगितली असेल तर ड्रग्सच्या विरुद्ध हे. आणि स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये रस घेतलेला आहे. आणि ड्रग फ्री मुंबई आपल्याला बनवायची आहे. मुंबई सर्व दृष्टीने सर्वोत्कृष्ट झाली पाहिजे, तो मुंबईचा अधिकार आहे. उत्कृष्ट कलावंत मुंबईमध्ये राहतात, उत्कृष्ट हेरिटेज बिल्डिंग्स मुंबईमध्ये आहेत, उत्कृष्ट वर्क कल्चर मुंबईमध्ये आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवत असताना जो मुंबईकर आहे, मूळचा मुंबईकर आहे, तो मुंबईमध्ये कसा राहील याच्या संदर्भात सुद्धा काळजी घेतली जाईल. कालच मी कामठीपुराची जी डेव्हलपमेंट होत आहे त्याच्यामध्ये नेमकी मराठी लोकांची वस्ती असलेला भागच उठवला जातो असं एक पत्र माझ्याकडे आलेलं आहे. मी ताबडतोब त्याच्यावर चौकशीचे आदेश दिलेले आहेत. एकही मराठी मनुष्य मुंबईच्या बाहेर जाणार नाही हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते करू शकलो तरच आम्ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं नाव आणि शिवसेनेचं नाव लावण्याचा आम्हाला अधिकार आहे असं मी स्वतः समजतो. नाही, आदित्य ठाकरेंना एक ट्रेनिंग दिलं जातं की खोटं कसं बोलायचं. आदित्य ठाकरे खऱ्या अर्थाने कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी आहेत. ज्या कॉन्ट्रॅक्टरना कंत्राट मिळत नाहीत त्यांच्या वतीने ते अनेक असे उद्योग करत असतात. आणि त्याच्यामुळे त्यांना फक्त कंत्राटामध्येच काय इंटरेस्ट आहे ह्याचा विचार केला पाहिजे. आणि गेल्या 2-3 वर्षामधले किंवा गेल्या 10 वर्षातले तुम्ही मातोश्रीवरचे व्हिडिओज काढून बघा. कंत्राटदार त्या ठिकाणी का भेट देत होते याचं उत्तर उलटं त्यांनी दिलं पाहिजे. कारण कंत्राटदारांची संस्कृती त्यांनी निर्माण केलेली आहे. आम्हाला कंत्राटदारांच्या संस्कृतीमध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही. जी कंत्राटं काढली जातात त्याला ट्रान्सपरंट अशी सिस्टम आहे, कोणीही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. मग आदित्यजींचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी त्याच्यामध्ये भाग का घेतला नाही ह्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. ते भाग घेऊ शकतात, ते कमी रेटनेही करू शकतात. त्यांचं म्हणणं असं आहे की करंट DSRला जरी आणलं तर मग ज्या वेळेला कोस्टल रोडचं काम सुरू होतं त्यावेळेला त्या कामाच्या वेळेला सुद्धा करंट DSRला रेट आणले गेले आणि त्यावेळेला तर 12% करंट DSR जास्त होता. मग त्यावेळेला त्यांना ते दिसलं नाही. आता का दिसतंय? त्यावेळेला तर त्यांचं राज्य होतं, त्यांचे मुख्यमंत्री होते, महापालिका त्यांच्याकडे होती. म्हणजे आपण केलं तर चांगलं, दुसऱ्याने केलं तर त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे असं भासवणं हे साफ चुकीचं आहे. आणि मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की आदित्यजी जे स्टेटमेंट देतात, आदित्यजी एक चांगले तरुण आहेत, मी त्यांच्यावर काम केलेलं आहे. परंतु त्यांना शिकवण्यासाठी आता काही शिक्षक बसलेले आहेत. ते त्यांना शिकवतात की कशा रीतीने सातत्याने खोटं बोलायचं आणि खोटं बोलल्यानंतर लोकांना ते खरं वाटायला लागतं. आणि म्हणून सर्वांनी पवारसाहेबांनी लिहिलेलं आत्मचरित्र वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की उद्धव साहेब मुख्यमंत्री बनल्यानंतर ते कोणालाही भेटत नव्हते, केवळ अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग घेत होते. आणि त्याच्यामुळे ही पाळी त्यांच्यावर आलेली आहे. आणि मग आमदार का बोलले, यात आमदार बाहेर का पडले, आमदारांनी बाहेर पडण्यापेक्षा स्वतः शिवसेना ही आमची आहे, बाळासाहेबांची आहे हे सिद्ध करून का दाखवलं, तर ह्याचं कारण हे तुमच्या वागणुकीमध्ये आहे.
हे स्वतः ज्यावेळेला पवारसाहेबांसारखा ज्येष्ठ नेता सांगतो त्यावेळेला तुम्ही त्याचा स्वतः थोडा तरी आदर ठेवला पाहिजे. त्याच्याऐवजी पवारसाहेबांवर स्टेटमेंट काढण्याचं धैर्य तुम्ही दाखवता, ह्याच्यासारखी वाईट गोष्ट कुठलीच नाही. कारण पवारसाहेब हे महाराष्ट्रातल्या सर्वात मोठे नेते आहेत आणि एवढ्या वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीमागे असताना संजय राऊतांसारखे गृहस्थ असतील किंवा स्वतः सेनाप्रमुखांनी सुद्धा त्यांच्याबद्दल, म्हणजे पूर्वीचे सेनाप्रमुख आणि आता उबाठाचे प्रमुख यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल बोलणं हे फारसं संयुक्ती नाही असं मला स्वतःला वाटतं. निदान त्यांचं जे ज्येष्ठत्व आहे, त्यांचा जो अनुभव आहे, त्यांनी जे लिहिलेलं आहे याच्यापासून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे. नाही, ते स्पेशल हे बघा, हे असं आहे की ते जे असतात ते इलेक्शनमधले एक्सपर्ट्स असतात. त्यांना मतदान, खोटं बोलून मतदान कसं घ्यायचं याचं उत्कृष्ट नॉलेज असतं. म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं की ह्याची रिफायनरीची मागणी कोणी केली? स्वतः उद्धव साहेबांनी केली. परंतु त्यांनासुद्धा बरं शिकवण्यात आलं की मी मागणी केलेली असली तरी मी पोलिसांचा वापर करा असं कुठे म्हटलेलं होतं? असं म्हणता येतं. हे सगळं त्यांच्या मनातून येऊ शकत नाही, कारण ते सगळे चांगले लोक आहेत. अहो, त्याच्या एजन्स नाही, त्याच्या एजन्सीज असतात. हे प्रोफेशनल्स असतात जे इलेक्शन्स जिंकण्याची स्ट्रॅटेजी करून दाखवतात. आणि म्हणून वज्रमुठ ही सुद्धा एक स्ट्रॅटेजीच आहे. वज्रमुठमधली कुठलंही बोट एकामेकाबरोबर नाही आहे. खुर्ची जरी कोणाला लहान मोठी दिली तरी कार्यकर्ते हे करतात. एकाने वर हात केला तर बाकीचे लोक एकामेकाकडे बघतात की आम्ही हात वर करायचा की नाही. पॉलिसीज एकसारख्या नाहीत. शेवटी राजकारण कशावर चालतं? राजकारण आयडिओलॉजीवर चालतं आणि तुमची आयडिओलॉजी वेगवेगळी आहे. केवळ आज मोदी साहेबांचा जगभर गवगवा आहे, ते देशाला प्रगतीवर घेऊन जात आहेत. परंतु असं असताना सुद्धा ते सत्तेवर राहू नयेत म्हणून तुम्ही प्रयत्न करता आणि त्यांची बदनामी करण्यामध्ये तुम्ही कुठेही कमी पडत नाही. त्याच्यासाठी प्रसंगी प्रत्येक जातीमध्ये वाद कसा निर्माण करायचा याचा सुद्धा तुम्ही वापर करता. हे कुठलं योग्य आहे मला सांगा? आज भारताला जी प्रतिष्ठा मिळते, जगभर मिळते, याच्यासाठी मोदी साहेबांनी दिवसरात्र कष्ट केलेले आहेत. उद्या मी खरं तर जर्मनीला जातोय, मुंबईचा पालकमंत्री म्हणून जातोय आणि जर्मनीला सध्या 4 लाख युवकांची गरज आहे. हे स्किल केलेले युवक त्यांना पाहिजे आहेत. मग स्किलअपची मोहीम कोणी सुरू केली? मोदी साहेबांनी सुरू केली. एवढी मोठी ज्याला मोहीम चालू केली त्यावेळेला आज जगाला स्किल्ड मॅनपॉवर देण्याची पॉवर आमच्याकडे निर्माण झाली. आणि म्हणून शिक्षण मंत्री म्हणून जे आता स्किलिंग किंवा ज्याला आपण व्यावसायिक शिक्षण म्हणतो यांचा अंतर्भाव करत असताना आंतरराष्ट्रीय समुदायाला काय पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांकडून त्याप्रमाणे आम्ही त्याला स्किलअप करणार आहोत. सेंटर ऑफ एक्सलन्सीस आम्ही निर्माण करणार आहोत आणि त्याच्यामधून थेट आमचा 12वी झालेला मुलगा सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जाईल आणि तिथून तो जर्मनीला जाणार असेल तर 9वी पासून त्याला जर्मन भाषा शिकवली जाईल. ज्यावेळेला तो जर्मनीमध्ये जाईल त्यावेळेला मी केवळ जर्मनी हे एक उदाहरण दिलं. उद्या फ्रान्सला अशी मॅनपॉवर पाहिजे, ऑस्ट्रेलियाला अशी मॅनपॉवर पाहिजे. अशा सगळ्या माझ्या ऑस्ट्रेलियन कौन्सिलेट जनरलबरोबर माझी चर्चा झाली. त्यांना काय पाहिजे तर ऑस्ट्रेलियामध्ये इंग्रजी बोललं जातं, त्यामुळे आमच्या मुलाला अडचण येणार नाही. गंमत मी तुम्हाला तेच सांगतो. ह्याचं उद्या उत्तर आदित्य ठाकरेंना एवढं सणसणीत उत्तर मिळेल की ज्याच्यावर त्यांचं राजकारण चाललेलं होतं फॉक्सकॉन करून त्याचं उत्तर उद्या त्यांना मिळेल. तो प्रोजेक्ट उद्या मुख्यमंत्र्यांकडे त्याचं हे आहे, प्रेझेंटेशन आहे. उद्याच घोषणा होईल आणि असं सणसणीत उत्तर मिळेल की परत फॉक्सकॉन म्हणायची हिंमत त्यांना होणार नाही. 2 गोष्टी असतात की ज्या वेळेला आपण अशा तऱ्हेचा उद्योग आणतो ज्याला सेमी कंडक्टर म्हणतात. सेमी कंडक्टरचं मेन हे काय असतं, त्या ठिकाणी त्यांना सिलिका लागते. सिलिकाचे रॉड बनवले जातात, रॉडपासून चिप्स बनवल्या जातात आणि ह्या चिप्सवर नंतर प्रिंटिंग करतात, त्याला सेमी कंडक्टर म्हणतात. अशी सिलिका महाराष्ट्रामध्ये फक्त कोकणामध्ये उपलब्ध आहेत किंवा ती गुजरातमध्ये उपलब्ध आहे. गुजरातने ते मागवले त्यावेळेला आपल्याकडे सुद्धा ही सिलिका आहे. त्या सिलिकाच्या भागामध्ये हा उद्योग नेण्याच्या संदर्भातला आपण सुद्धा आपली बाजू मांडायला पाहिजे होती की आमच्याकडे सुद्धा हे रॉ मटेरियल आहे. आज काय झालं की आपल्याकडे सिलिका मोठ्या प्रमाणामध्ये हा उद्योग कमी होत चाललेला आहे आणि गुजरातने सिलिकाचं महत्त्व ओळखलं आणि सिलिकावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग आपल्याकडे निर्माण केले. ही त्यांची स्ट्रेंथ आहे. आम्ही स्वतः करू शकतो. कोकण हा सगळ्यात मोठा सिलिकाचा साठा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सुद्धा हा उद्योग आमच्याकडे आणण्याच्या संदर्भात लोकांना कन्व्हिन्स केलेला आहे. ही कन्व्हिन्स करण्याची कॅपॅसिटी आमच्याकडे आहे. ती आदित्य ठाकरेंकडे कधीही नव्हती, कधीही नाही आहे. त्यांना फक्त बोलता येतं. स्वतः पर्यावरण मंत्री होते,
महाराष्ट्रातल्या नद्या सर्वात जास्त प्रदूषित झाल्या, काही नाही केलं. मुंबईची हवा प्रदूषित करण्यामागे त्यांचं फार मोठं योगदान आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बक्षीस मिळालं तर मोठमोठे बॅनर कसे लावायचे हे त्यांना माहिती आहे, कारण आंतरराष्ट्रीय लोकांच्या बरोबरच ते बसत होते. ते कधी सामान्य जनतेबरोबर बसले नाहीत, सामान्य जनतेची दुःख जाणून घेतली नाहीत, फक्त भाषणं करतायत एवढंच आहे. मला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु हे बोलण्याची पाळी येते, कारण त्यांना शिकवणारी जी लोक आहेत ते विचार असं करत नाहीत की एखाद्या मुलाला ज्याला आपण हे शिकवून बाहेर सोडतोय त्याला तो जगासमोर एक्सपोज होतो. मी स्वतः त्यांना 6-6 महिने भेटू शकलेलो नव्हतो. पर्यटनामध्ये त्यांनी काय केलं कोकणामध्ये त्यांनी दाखवून द्यावं. एका उद्योगाचा करार केला, अजून त्या उद्योग सुरू होऊ शकला नाही, काही नाही. गंभीर आरोप केलाय नितेश राणे यांनी. त्या पद्धतीने हा उद्योग उद्या घोषणा होणार आहे. घोषणा होणार आहे मी सांगत नाही. जर ते प्रेझेंटेशन मुख्यमंत्र्यांना आवडलं आणि मुख्यमंत्री महोदयाने उपमुख्यमंत्री महोदयाने त्याला मान्यता दिली तर त्याचा करार होऊ शकेल. मग ह्याचं उत्तर हे कृतीतून द्यायला लागतं. आणि म्हणून उद्या ते प्रेझेंटेशन आहे आणि त्या प्रेझेंटेशनप्रमाणे त्या फॅसिलिटीज आम्ही जर त्यांना महाराष्ट्रामध्ये देऊ शकलो तर असाच दुसरा उद्योग येऊ शकेल. केवढा मोठा गवगवा केला त्याचा, काय झालं त्याच्यातून. शेवटी याचं उत्तर कृतीतून द्यायला लागतं. म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मग ते राष्ट्रवादीने उभं केलेलं असेल, काँग्रेसने उभं केलेलं असेल किंवा उभाटाने उभं केलेलं असेल, त्याचं प्रत्येकाचं उत्तर हे आम्ही आमच्या कृतीतून देऊ. सर, एक महत्त्वाचा विषय, 13 ऑगस्ट 2004 रोजी मातोश्रीत बैठक झाली. स्थानिक लोकाधिकार समितीची बैठक पार पडली होती आणि त्याच बैठकीत 93च्या दंगलीप्रमाणे दंगल घडवायची आहे, मुस्लिम फेरीवाल्यांवर हल्ला करा जेणेकरून दंगली घडतील असे आदेश दिले होते, असं नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला. चौकशीची त्या संपूर्ण प्रकरणाची मागणी सुद्धा केली आहे. तुम्ही सुद्धा त्यावेळी शिवसेनेमध्ये होता, काय नेमकं काय असं काय बघा, यातली वस्तुस्थिती काय आहे मला माहिती नाही, परंतु ज्यावेळेला असा आरोप जाहीरपणे केला जातो त्याला त्याची चौकशी झाली पाहिजे. परंतु पुण्याच्या संदर्भात असा एकदा आरोप झालेला होता आणि तो थेट उभाटाच्या अध्यक्षांवर झालेला होता आणि त्यांचं त्यावेळेला रेकॉर्डिंग वगैरे झालेलं होतं. परंतु नंतर ते प्रकरण हे झालं नाही. परंतु मग मला वाटतं की पुण्याच्या कोर्टामध्ये नार्वेकर साहेबांवर सुद्धा त्या संदर्भात काही एन्क्वायरी वगैरे झाली होती. हे जुन्या गोष्टी झाल्या. परंतु असं घडणं राजकारणामध्ये योग्य नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये एखाद्या भडकवणं आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजून घेणं हे योग्य नाही, जे बाळासाहेबांनी आयुष्यात कधीच केलं नाही. बाळासाहेब सडेतोड होते, करायचे, लोकांच्या समक्ष करायचे आणि कधी अशा तऱ्हेने करायचे नाही की ज्याच्यामध्ये दंगल होईल, लोकांचं नुकसान होईल. पण कोण दंगलखोर असला समोर तर त्याला कधी त्यांनी सोडलाय नाही. त्याच्यामुळे हातात दगड घेऊन एखादा मनुष्य दगड मारतोय आणि त्याला सोडून द्या, हे बाळासाहेबांचं तत्त्व नव्हतं. आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांना देवाप्रमाणे लोक पूजत होती. आज रोजगार निर्माण करण्यासाठी या संघटना ज्यांचे तुम्ही नाव घेतलेले आहे त्या निर्माण केल्या बाळासाहेबांनी. लोकाधिकार समितीची निर्मिती बाळासाहेबांनी केली, त्याच्यामधून असंख्य मराठी मुलांना रोजगार मिळाला. ती कायम राहिली पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघितलेलं आहे की कधीही शिंदेसाहेबांनी लोकाधिकार समितीच्या कामामध्ये ढवळाढवळ करणं किंवा त्याला फोडण्याचा प्रयत्न केला नाही. आमचीच लोक आहेत. आज कदाचित गैरसमजापोटी किंवा सहानुभूतीपोटी ते तिथे राहिले असतील, पण त्यांच्या ज्यावेळेला लक्षात येईल की खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास व्हावा याच्यासाठी शिंदेसाहेब दिवसरात्र काम करतायत, शिवसेना दिवसरात्र काम करतायत, त्यावेळेला ही सगळी लोक आमच्या बरोबरच तुम्हाला दिसतील. कारण ती बाळासाहेबांनी बनवलेली कॅडर आहे आणि ती कधीही पवारसाहेबांच्या बरोबर किंवा काँग्रेसबरोबर जाणार नाही, त्यांच्या विचाराबरोबर जाणार नाही, याचा मला ठाम विश्वास आहे. सर, संजय राऊतांनी आरोप केलाय, ते म्हणतात आज ज्या निवडणुका होत आहेत, जागांसाठी मतदान होत आहे कर्नाटकमध्ये, ते म्हणतात की मिंदे राज्यकर्ते यांनी आपल्या सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कारस्थाने केली आहेत. बंगळूर मार्गे काही खोके जे ते बेळगावात पाठवलेत, एकीकरण समितीच्या उमेदवारांना पराभव करण्यासाठी शर्त केली. एक असं आहे बघा, आमचा एकही मंत्री हा मराठी माणसाच्या विरोधात प्रचार करायला कर्नाटकामध्ये गेलेला नाही. शेवटी सीमा भाग हा एक वेगळा प्रश्न आहे आणि युतीचं सरकार हा वेगळा भाग आहे. कर्नाटकाच्या इतर भागामध्ये ते गेलेले असतील तर बेंगलोर आणि बेळगावचा काहीही संबंध येत नाही. बेळगाववर परिणाम करू शकत नाही, कारण तिथं मराठी माणसं राहतात, ते आपल्या मनाप्रमाणे मतदान करत असतात आणि त्यांना पूर्ण ताकद ही इलेक्शनमध्ये देण्यापेक्षा इतर वेळेला आम्ही नेहमी दिलेली आहे. त्यांची भाषा कशी जोपासली जावी, तिथल्या शाळा कशा चांगल्या व्हाव्या, प्रत्येक तिथं मराठी भाषेचा कसा वापर व्हावा आणि पहिल्यांदाच या संबंधात मंत्र्यांची समिती नेमली गेलेली आहे. ह्या सीमावादाच्या प्रश्नामध्ये हे कधी घडलं नाही की दोन्ही बाजूच्या मंत्र्यांची समिती घडलेली आहे. त्या समितीचं ज्यावेळेला काम सुरू होईल त्यावेळेला जोपर्यंत निकाल लागणार नाही सुप्रीम कोर्टाचा तोपर्यंत मराठी भाषेला दिलासा मिळेल. आणि या ठिकाणी 5 आमदार असतात
आणि ह्या 5 आमदारांच्यामुळे मोठा बदल हा कर्नाटकाच्या राजकारणावर होणार आहे असाही काय भाग नाही. की हे आमदार कशासाठी निवडून येतात की मराठी लोक तिथं राहतात आणि आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करतो हे दाखवण्यासाठी ते लढवत असतात. त्यांना काही तिथल्या राजकारणामध्ये काही इंटरेस्ट नाही. त्यांना इंटरेस्ट आहे महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये येण्यामध्ये त्यांचा जो इंटरेस्ट आहे त्याला आमचा 100% पाठिंबा आहे. मातोश्रीवर भेट दिली. आणि पुन्हा एकदा भाजप विरोधी जी सगळे आहे त्याची हे बघा वज्रमूठ अशी आहे की जेवढे जास्त घ्याल कारण 5पेक्षा जास्त बोटं नसतात आणि त्यामुळे नितीश कुमारजी काय करतात. नितीश कुमारजी भाजपबरोबरच होते. त्यांचं राज्य भाजपबरोबर होतं. आज भाजपच्या विरोधात जाऊन अजून ते निवडून आलेले नाही आहेत. ज्यावेळेला बिहारमध्ये इलेक्शन होईल त्यावेळेला काय होईल कारण त्यावेळेला नितीश कुमारजी आणि भाजप मिळून बिहारच्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची खरी कसोटी ज्यावेळेला इलेक्शन होईल त्यावेळेला लागणार आहे. आणि त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की ते एक मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आपण काय बोलण्याची गरज नाही. परंतु उभाटा सेनेला खूप पार्टनर्सची गरज आहे. ते एवढे वीक झालेले आहेत की जो कोण मिळेल त्याला ते बरोबर घेतात. बाळासाहेब आंबेडकरांना त्यांनी बरोबर घेतलं होतं, लगेच त्यांना विसरून गेले, लगेच त्यांच्या विरुद्ध स्टेटमेंट त्यांनी काढलं. त्याच्यामुळे ते सुद्धा त्यांना कंटाळून त्यांनी दुसऱ्यांच्या बरोबर आज हातमिळवणी केलेली आहे. त्यांनी जो आंध्रमधला पक्ष आहे त्याच्याबरोबर त्यांचा आज टायअप आहे. त्याच्यामुळे मोठ्या लोकांच्या बरोबर त्यांची दिशाभूल करायची ते सुद्धा त्यांचं दिसतंय की आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही जिंकण्यासाठी तुम्ही सगळे आम्हाला जिंकून द्या आणि जिंकून आल्यानंतर ही माझी ताकद आहे हे म्हणण्याची त्यांची तयारी असते. आणि त्यांनी असं न करता बाळासाहेबांसारखा ठामपणा दाखवला पाहिजे की एकटा मी माझ्या जीवावर लढून दाखवतो आणि भले सत्तेत नाही आलं तरी चालेल, महाराष्ट्र राजकारण मी हलवू शकतो. ही जी काय बाळासाहेबांची ताकद होती की पूर्वी दिल्लीत कोणी गेला तर त्याला विचारलं जायचं की बाळासाहेब क्या बोलते. ही बाळासाहेबांची ताकद होती. भले ते सत्तेमध्ये त्यावेळेला नव्हते परंतु बाळासाहेबांच्या एका शब्दावर महाराष्ट्र हलत होता. ही बाळासाहेबांची ताकद होती आणि म्हणून त्याला शिवसेना म्हणतात. आणि अशी शिवसेना आपण पुन्हा एकदा जोमाने उभी केली पाहिजे जो मराठी माणसाचा आवाज असेल. संजय राउत ने बड़ा आरोप लगाया है कि जो नार्वेकर जी हैं वो अपने बातों से सुप्रीम कोर्ट के फैसले को प्रभावित करने की कोशिश कर रहे हैं. कहीं ना कहीं रिजिजू जी से मीटिंग के बाद उन्हें फैसले की जानकारी है इसलिए वो दौरे पर निकल जा रहे हैं. उसको लेकर क्या कहेंगे? देखिए आप ये संजय राउत जी को ज़्यादा सीरियसली मत लीजिए. ये ऐसे है कि वो समझते हैं कि सुप्रीम कोर्ट वही चलाते हैं, ऐसे वो समझते हैं. सुप्रीम कोर्ट इज द हाईएस्ट अथॉरिटी, उसके बारे में किसी ने बात भी नहीं करनी चाहिए. और जैसे सुप्रीम कोर्ट हाईएस्ट अथॉरिटी है वैसे ही जो पार्लियामेंट रहता है या जो असेंबली होती है वो भी एक कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी है. उसके बारे में ज़्यादा बात नहीं करनी चाहिए. उन पे पहले ही एक ये चल रहा था, अभी वो आज भी चल रहा है, जिसे हम लोग बोलते हैं हक्कभंग ठराव बोलते हैं उसको. तो वो उन पे आज भी चल रहा है. तो वो इसी तरह से बातें करते हैं और फिर वो उनको समझ में आता है कि मैं कौन हूँ और एक कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज़ कौन है. तो उनको समझ के बात करनी चाहिए. आपके सवाल है कि नीतीश राणे ने बड़ा आरोप लगाया है कि जब दंगे हुए थे तो मातोश्री में इसको लेकर बैठक हुई, प्लानिंग हुई, उसको लेकर क्या कहेंगे? देखिए अगर उन्होंने आरोप किया है तो आरोप के बारे में छानबीन होनी चाहिए. उस पर मैं कुछ स्टेटमेंट नहीं दे सकता. उस दौरान आप भी इसके बारे में मुझे कुछ पता नहीं है. लेकिन एक बार ऐसे इंसिडेंट्स हुआ था कि एक फ़ोन का टैपिंग हुआ था पुणे के बारे में. उस बारे में एक कोर्ट केस भी चला था. लेकिन बाद में नार्वेकर साहब थे जिनको उसमें ये किया गया था वो तो निर्दोष उनका ये हो गया. लेकिन ऐसे आरोप पहले भी हो चुके हैं और मैं खुद ऐसे समझता हूँ कि पॉलिटिक्स में ऐसे दंगे भड़का पे उस पर अपना पॉलिटिक्स करना गलत बात है, जो बाबा साहब ने अपने पूरी ज़िंदगी में कभी भी नहीं किया. वो जो भी बोलते थे सीधे बोलते थे और कोई दंगा करता हो तो उसको वो अपोज भी करते थे. तो ये उनका बड़प्पन था. इसीलिए उनको पूरे भारतवर्ष के लोग मानते थे और इसीलिए हम लोग अलग निकल के शिवसेना हमारी है ये हमने प्रूव कर दिया. बाबा साहब के विचार हमारे हैं ये हमने प्रूव कर दिया. और बाबा साहब के विचारों के खिलाफ ये जो भी पहले हो चुका होगा उससे हमारा कोई लेना देना नहीं है. नीतीश कुमार उद्धव ठाकरे से मुलाकात करने आ रहे हैं. इसके पहले उद्धव ठाकरे ने कई बार खुद नीतीश कुमार पे टिप्पणी भी की है. उसके बावजूद मुलाकात हो रही है, विरोधी पक्ष एक साथ जुड़ रहा है, उसको लेकर क्या कहेंगे? एक चीज़ ये है कि आज पूरे जग में मोदी साहब का डंका बज रहा है. मोदी साहब को आज वर्ल्ड लीडर माना जा रहा है.
कोई भी अगर प्रॉब्लम हो विश्व में तो बोला जाता है कि मोदी साहब उसमें इंटरवीन करें। तो इस स्टेज पे मोदी साहब आज लेके गए। मैं आपको एक ही एग्जांपल देना चाहता हूँ। कल मैं मुंबई के पालक मंत्री के नाते जर्मनी जा रहा हूँ। उनको स्किल्ड मैन पावर चाहिए, तो स्किलिंग का मूवमेंट किसने चलाया? ये मोदी साहब ने चलाया। इसलिए आज हमको मौका है कि 4 लाख इंडियंस जिनको हमने स्किल अप किया है वो विश्व में जाके अपना वहाँ पे सेवा दे सकते हैं। तो ये मोदी साहब का बड़प्पन है कि जिस राह पे चलते हैं ठीक से चलते हैं, लोगों के हित के तरफ बात करते हैं और लोगों के हित में काम करते हैं। ऐसे जब नेतृत्व किसी देश को मिलता है तो लोगों की ये भावना रहती है कि हमारा ही नेता बड़ा बने। लेकिन यहाँ पे क्या हो रहा है कि छोटे छोटे नेता इकट्ठा आके एक बड़े नेता को पराभूत करने की कोशिश कर रहे हैं। इसके बारे में भारत की जनता को जानना चाहिए कि हमारा हित किसमें है। अगर भारत सबसे यंग कंट्री है तो आज विश्व को वो सेवा दे सकता है और बहुत सारी अनएम्प्लॉयमेंट ख़त्म हो सकती है भारत की। और सेवा ये भारत का एक आम ये रहा है, मतलब वो भारत का कल्चर रहा है। तो ये कल्चर लेके हम अगर विश्व की सेवा करेंगे तो विश्व गुरु बनने का मतलब क्या है? विश्व गुरु बनने का मोदी साहब का मतलब ये है कि जब हम विश्व की सेवा करेंगे तो ही हम विश्व गुरु बनेंगे। तो जब हम विश्व गुरु बनने जान रहे हैं तो ऐसे छोटे छोटे नेता इकट्ठा होके एक बड़े नेतृत्व को अगर पराभूत करने की कोशिश करते हैं तो इसको भारत की जनता को ये सोचना चाहिए ये सही है या गलत है, और उनको निर्णय लेना है कि ये लोग पॉलिटिक्स में रहने के लायक है या नहीं है। उसका भी निर्णय उनको लेना है, क्योंकि हर व्यक्ति जो भारत में रहता है अपने देश के प्रति वो सम्मान रखता है, उसके प्रति आदर रखता है। और इन सब भारतीयों को इकट्ठा आके ऐसे लोगों के बारे में सोचना चाहिए जिनकी विचारधारा अलग अलग है। लेकिन जब भारत प्रगति की तरफ बढ़ रहा है तो पॉलिटिकली उस प्रगति को रोकना ठीक है या नहीं, उसका निर्णय भारत की जनता को लेना है। सर, संभाजीनगरमध्ये बारावीचे पेपर तपासताना धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। मोदी शासनाचा पेपर तपासताना 300 विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये डबल अक्षर होतं। हे विद्यार्थ्यांना तपासताना बोलवून सांगितलं काम हे अक्षरच नाहीये, मग पेपर झाल्यानंतर हे लिहिलं कोणी? हा प्रश्न येतो। हे बघा, असं जर कुठे झालेलं असेल तर त्याची चौकशी करून या लोकांना जेलमध्ये पाठवण्यात येतं। तुम्ही बघितलं की आम्ही कॉपी मुक्त परीक्षेचं अभियान राबवलं। अनेक लोकांनी आमच्या परीक्षा केंद्रांवर हल्लेसुद्धा केले, पण आम्ही डगमगलो का? शेवटी शिक्षणामध्ये जर तुम्हाला सुधारणा आणायची असेल तर अनेक कठोर निर्णय घ्यायला लागतात। रोजच्या रोज आम्ही हे निर्णय घेत असतो। तुम्ही बघितलेलं आहे की रोज हे निर्णय आम्ही घेत असतो। शिक्षण व्यवस्थेला महाराष्ट्रात आघाडीवर आहे त्याला सर्वोच्च पदावर नेलं पाहिजे। आज आम्ही 3 राज्यांबरोबर इक्वल नंबरवर आहोत। आम्हाला 1 नंबरला जायचं असेल आणि जिथं आम्ही महात्मा फुलेंचं नाव घेतो, जिथं आम्ही सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो, आम्ही म्हणतो की स्त्री शिक्षण सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये सुरू झालं, तर आम्ही नंबर 1लाच असलं पाहिजे। नाहीतर या महापुरुषांची नावं घेण्याचा आम्हाला अधिकार राहणार नाही। आणि म्हणून अनेक कठोर निर्णय आम्ही घेतोय। सगळीकडे तुम्ही बघितलेलं आहे की शाळांमध्ये कुठे बेकायदेशीर शाळा असतील आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेतोय, कुठे चुकीची सर्टिफिकेट इश्यू होत असतील त्याच्यावर ॲक्शन घेतोय। शेवटी कठोर कुठेतरी व्हायलाच लागतं, त्याच्याशिवाय हे कधीही सुधारणार नाही। आणि म्हणून जेवढी आम्ही सुलभता आणली आहे, तुम्हाला शाळा सुरू करायच्या आहेत कोणी मंत्रालयाला देण्याची गरज नाही, आम्ही ते तुमच्या जागेवर पाठवून देऊ। हे जसं आम्ही आणलेलं आहे तसंच ज्या शाळा पालकांना त्रास देत असतील, जिथं अनावश्यक फी आकारत असतील त्याच्यावर सुद्धा आम्ही आता कमिटी नेमण्याचं जाहीर केलेलं आहे, तिथं सुद्धा आम्ही कंट्रोल आणतोय। शेवटी असं आहे की पालकांना सुद्धा चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, शिक्षण चांगलं झालं पाहिजे। सगळे ड्रेसेस आपण आता सगळ्या विद्यार्थ्यांना देतोय, त्यांना शूज देतोय, सॉक्स देतोय, शिक्षण व्यवस्था आपण सुधारतोय, वह्या मोफत देतोय 8वी पर्यंतच्या। हे सगळं आपण का करतोय? आपल्याला सुधारणा करायच्या। सुधारणा करत असताना जुन्या जे काय आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये दुरुस्त करणं हा सुद्धा त्याचा एक भाग आहे। त्याला कोणाला दोष देत राहायचं नाही, आपण ते काम करत राहायचं असा माझा स्वतःचा विश्वास आहे। घडलं असेल तर माझ्याकडे अजूनही माहिती आलेली नाही आहे। तुमच्या मार्फत अनेक माहित्या माझ्याकडे येत असतात, आल्याबरोबर मी ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेण्याच्या ऑर्डर्स देत असतो। आणि या केसमध्ये सुद्धा हे ताबडतोब प्रकरण पोलिसांकडे सोपवलं जाईल आणि जे कोण जबाबदार असतील त्यांना सगळ्यांना शिक्षा दिली जाईल। मराठी एकीकरण समिति जो भी चुनाव लड़ रही है बेलगाम में, तो उसको हराने के लिए शिंदे गुट की ओर से धोखे दिए जा रहे हैं, ऐसा आरोप शिंदे गुट पे हो रहा है। एक तो ये है कि आपको मेरी एक विनती है कि आप पवार साहब का जो आत्मचरित्र है
उसको ठीक से पढ़े तो आपको पता चल जाएगा कि शिंदे साहब ने ये जो एक उठाव किया महाराष्ट्र में किस लिए किया। ये खोखा वगैरह उनकी संस्कृति है, जो खोखे लेते हैं वही खोखा खोखा करते बैठते हैं। खोखा कोई लेता नहीं, खोखा कोई बेचता नहीं है। हम पूरी तरह से मराठी जनता के पास है, इसीलिए हमारा एक भी मंत्री सीमा भाग में बीजेपी के प्रचार के लिए नहीं गया। वो दूसरे भाग में गए जहाँ पे सीमावाद नहीं था। हम यूटी में हैं तो जाहिर है कि हम यूटी के लिए काम करेंगे, लेकिन वो अलग भाग में करेंगे महाराष्ट्र में। और एकीकरण समिति जहाँ पे लड़ रही है वहाँ पे हमारा एक भी नेता नहीं गया, और उनको वो लड़ने का एक ही उनका उद्देश्य है, उनको प्रूव करना है कि यहाँ पे मराठी स्पीकिंग लोगों की मेजॉरिटी है। उनके जीत के आने से पहले तो 5 MLAs वहाँ के मराठी ही होते थे, बाद में वहाँ पे बाकी के लोगों की संख्या कम ज़्यादा होने की वजह से या किसी दूसरी वजह से वहाँ पे उनकी संख्या कम हो गई, लेकिन आज भी वहाँ पे मराठी लोगों की ही मेजॉरिटी है और वो महाराष्ट्र को उनको शामिल होना चाहिए, यही हमारी भूमिका है। थैंक यू।